शिवसेनेत फूट पडली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं। पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोर्टात आव्हान देण्यात आलं। गेल्या 3 वर्षांपासून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद कोर्टाकडून ऐकून घेतले जात आहेत। पण गेली 3 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची अंतिम सुनावणी सध्या सुरू झाली आहे। 30 जुलैला शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली। यावेळी ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला। यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट दाखवत काही महत्त्वाचे सवाल केले। तसंच बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं हे लोकशाहीला घातक असल्याचं सुद्धा सिब्बल यांनी सांगितलं। सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने सगळे मुद्दे एकत्र करून सादर करण्याचे आदेश दिले। त्यामुळे पुढच्या सुनावणीत कोर्टाकडून या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो। हा युक्तिवाद ठाकरे गटासाठी महत्त्वाचा युक्तिवाद मानला जातोय। या युक्तिवादानंतर न्यायालयावर आमचा विश्वास आहे असं मत ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलंय। कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने केलेला युक्तिवाद नक्की आहे काय, त्यांनी कुठले मुद्दे मांडले आणि हा युक्तिवाद गेम चेंजर ठरू शकतो असं का म्हटलं जातंय, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। जून 2022 मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदार खासदारांनी वेगळा गट स्थापन केला। आपलाच पक्ष म्हणजे खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदेंच्या सेनेकडून करण्यात आला आणि शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर त्यांनी दावा केला। विधिमंडळ गटाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती या गटाकडून करण्यात आली। इतकंच नाही तर मूळ शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून धुडकावण्यात आला। यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे गेलं, तेव्हा भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवड कोर्टानं अवैध ठरवली। पण आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं घटनापीठानं सांगितलं। जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेंचे आणि ठाकरेंचे सगळे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला। तर निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदेंच्या पक्षाला दिलं। ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं। मग ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला आणि जोपर्यंत ठाकरे गटाच्या याचिकेवर अंतिम सुनावणी पार पडत नाही तोपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला वापरण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आली। 7 मे 2025 ला या प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह पक्षाची वर्षानुवर्षांची ओळख आहे। त्यामुळे ग्रामीण भागातल्या निवडणुकांमध्ये याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो असा युक्तिवाद त्यावेळी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला होता। पण तातडीची सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं त्यावेळी नकार दिला। या सगळ्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणात 30 जून 2026 पासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे या प्रकरणात आता अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाकडून दिला जाणार आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं, खरी शिवसेना कुणाची, याचा निकाल आता कोर्टाकडून दिला जाणार आहे। याचबाबत 30 जुलैला सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना काही घटनात्मक गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत सिब्बल यांनी सुरुवातीला आमदारांच्या अपात्रतेबद्दल कोर्टात युक्तिवाद केला। त्यांनी शिवसेनेचा इतिहास आणि 2022 मधील बंडाचा संपूर्ण घटनाक्रम कोर्टासमोर मांडला। 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली। 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि 2018 मध्ये रीतसर पक्षांतर्गत निवडणुका पार पडल्या। या सर्व निवडणुकांचे पुरावे सिब्बल यांनी कोर्टासमोर सादर केले। 2018 मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली होती। याकडे सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं। 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडूनच निवडणूक लढवली होती। त्यांच्याच नेतृत्वातील सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री सुद्धा झाले होते। एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं, बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जायचं आणि मग मूळ पक्षावरच दावा सांगायचा,
हा पायंडा सध्या पडत चाललाय। याचे संसदीय लोकशाहीवर गंभीर परिणाम होत आहेत। गेल्या 4 वर्षांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नसल्यामुळे या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे। हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे। त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेण्याची गरज आहे। 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती आणि सध्या 2026 सुरू आहे, पण अजूनही या प्रकरणाची सुनावणी सुरूच आहे अशी खंत सिब्बल यांनी कोर्टात व्यक्त केली। तसंच यावेळी कपिल सिब्बल यांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याबाबत सुद्धा कोर्टासमोर काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं पक्ष आणि संसदीय पक्ष हे दोन्ही वेगळे घटक आहेत असं स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यामुळे फक्त आमदारांचं संख्याबळ आहे म्हणून विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येत नाही। केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाची दुरुस्त केलेली घटना मान्य न करता फक्त विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळावर शिंदे गटाला पक्षाचं चिन्ह आणि नाव दिलं, ज्यामुळे ठाकरे गटाचं चिन्ह गेलं। वास्तविक 2018 मध्ये दुरुस्त केलेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती, पण केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेबाबत विचार केला नाही अशी स्थिती दिसते। एकनाथ शिंदे हे पक्षातल्या अनेक नेत्यांपैकी एक नेते होते असं घटनेत स्पष्टपणे लिहिलेलं असताना सुद्धा आयोगाकडून पक्षप्रमुखांना डावलण्यात आलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला। सिब्बल यांचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं दोन्ही बाजूंना पुढील युक्तिवादासाठी आवश्यक कागदपत्रांचं संकलन सादर करण्याचे निर्देश दिले। आता या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक खटल्याची पुढची सुनावणी मंगळवार 4 ऑगस्टला होणार आहे, पण सिब्बल यांनी गुरुवारी केलेला युक्तिवाद हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। मुळात या युक्तिवादात सुभाष देसाई प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्याच निकालाचा दाखला सिब्बल यांनी दिलाय। राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष हे दोन्ही वेगळे घटक असल्याचं कोर्टाचंच म्हणणं आहे, यावर सिब्बल यांनी विशेष जोर दिलाय। फक्त विधिमंडळातील आमदार आपण राजकीय पक्ष असल्याचा दावा कसा काय करू शकतात असा सवाल करतानाच सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कसा चुकीचा आहे याकडे सुद्धा बोट दाखवलंय। निवडणूक आयोगानं शिवसेना या बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ पक्षाची घटना विचारात न घेताच शिंदेंच्या शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह देऊन टाकलं। पक्षाच्या घटनेत एक नेता म्हणून शिंदेंचा उल्लेख असताना आयोगानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना डावलल्याचं सिब्बल यांनी कोर्टात सांगितलंय। त्यामुळे कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या प्रकरणात महत्त्वाचा मानला जातोय। जर या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टानं गांभीर्यानं विचार करून निर्णय दिला तर खरी शिवसेना कोणाची या प्रकरणात हा युक्तिवाद गेम चेंजर ठरू शकतो असं आता म्हटलं जात आहे। आता 4 ऑगस्टला या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी होणार आहे। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून काय युक्तिवाद केला जातो, सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिंदेंचे वकील कसं काउंटर करतात आणि या सगळ्यावर सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल काय सुनावतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं? सिब्बल यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरू शकतो का? सुप्रीम कोर्ट खरी शिवसेना म्हणून कोणत्या पक्षावर शिक्कामोर्तब करणार? निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागणार की उद्धव ठाकरेंच्या? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।